चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. रज लागता सहज संत दर्शन झालं की त्यांचे रजकन आपल्याला लागले. वासनेचे बीज जळून जाय. बरं एकदा वासनेचं बीज जळालं, एकदा का बीज जळालं ते कोणतंही असो ते उगवतं का बाबा पुन्हा? बीज एक जण म्हणलं हरभरे आता पेरायचे, ते उगवायचे, ते भाजायचे आणि पुन्हा खायचे. याच्यापेक्षा एक काम करू नका, भाजूनच पेरू ना. अरे भाजून पेरलेलं उगवल कसं? बीज जाळूनी केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही, अनंत जन्मीचा शीन गेला. मग एकनाथ महाराज धन्य अजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला म्हणता. मग आता तुम्हाला काय करावं वाटतंय? मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, 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 कदान सोडावे चरण त्याचे, कदान सोडावे चरण त्याचे, कदान सोडावे चरण त्याचे, कदान सोडावे चरण मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. मग नेमकं तुम्हाला काय करावं वाटतंय? एकनाथ महाराज लिहितात, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. अरे आलिंगनच का? प्रथम भेटे आलिंगन, तुझे चरण वंदावे किंवा मग चरण वंदावे, किंवा आलिंगने संताचे दिव्य झाली माझे काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता, किंवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणून मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे. ते पाय वेगळे आणि चरण वेगळे. नाही तर काय काय पाय सारखे आणि चरणही सारखे धरतात. ते आता इथं तरुण वर्ग आहे बा. ए बाळा, बेटा म्हणजे काय रे? बेटा बेटा मुलगा, बरोबर आहे ना. आणि लडका म्हणजे मुलगाच का? आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण तिन्हीतले भाव पा. पिताजी बंटवारा करे उसमें जे खुश रहता है वो बेटा, बंटवारे के बाद भी पिताजी को लड़ लड़ के ज्यादा स्टेट मांगता है, हाँ? वो लड़का. और पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, मुझे केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा. इसे कहते पुत्र. जो पूर्वजांना तारतो तो खरा पुत्र. तसं चरण वेगळे आणि पाय वेगळे. चालण्याच्या लायकीचे असतात त्याला पाय म्हणा, आणि तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात त्याला चरण म्हणा. आदरणीय उकळीकर महाराज, जळगावकर महाराज, आमचे काका महाराज चोपदार, पूजनीय महालिंग महाराज आले आले आम्ही दर्शनाला गेलो. पूजनीय बाबांचं समाधीचं दर्शन घेतलं आणि मी मागच्या बाजूला पाहिलं तर धक्काच बसला. म्हटलं पाहिलं तर मग कळलं की ती मूर्ती आहे म्हणून. मी माझ्या जीवनात अनेक मंदिरं आता माझी तिसरी पिढी आहे परमार्थातली. मी कीर्तन करतो त्याला 20 वर्ष झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र तिन्ही राज्यात कार्यक्रम होतात. एवढे वर्ष 3 राज्यात कार्यक्रम करून अनेक मंदिरात फिरलो. पण माझ्या 39-40च्या वयामध्ये 20 वर्षात श्री संत सीताराम बाबांची जी आज मूर्ती मी इथं पाहिली, अशी मूर्ती मी कुठं नाही पाहिली. काय मूर्ती आहे दादा? त्या मूर्तीकडं तुम्ही बारीक निरीक्षण करून पा कीर्तन झाल्यावर जाऊन असं वाटतंय बाबा बसलेलेच आहे. मी विचारलं महालिंग बाबांना, मूर्ती कुठं बनवली?
ते म्हटले जयपूरला. मी पत्ता घेणार आहे त्यांच्याकडून. का बरेच जण विचारतात आम्हाला. मूर्ती म्हणजे अप्रतिम आणि ते प्राणप्रतिष्ठेचाच हा सप्ताह आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा. पुन्हा वर चतुर्भुज रूपामध्ये आपले भगवान विष्णू, त्यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा. अगदी सुंदर अप्रतिम. म्हणजे ज्यांनी बाबांना पाहिलं नाही त्यांना बाबा कसे होते हे पाहायचं असेल तर मूर्तीकडे पाहून कळतात. विठ्ठल विठ्ठल त्यांचे चरण आहे, कदा न सोडावे चरण त्यांचे. मग एकनाथ महाराज अनंत जन्मीचा सीनच जातो का आणखीन कोणता फायदा आहे? एकनाथ महाराज म्हणतात आणखीन एक फायदा आहे. कोणता? त्रिविधा तापाची झाली बोलबन, 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 त्रिविधा तापाची, त्रिविधा तापाची, त्रिविधा तापाची झाली बोल, त्रिविधा तापाची झाली बोलबन, त्रिविधा तापाची झाली बोलबन, त्रिविधा तापाची झाली बोलबन. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण देखिला 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 चरण, देखिला चरण वैष्णवा, देखिला देखिला चरण वैष्णवांचे, 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 वैष्णवांचे. माझ्या वाट्याचे आलिंगन द्यावे, माझ्या वाट्याचे, माझ्या वाट्याचे, माझ्या वाट्याचे आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णव, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, वैष्णवांचे, वैष्णवांचे. माझं वाटे त्याची आलिंगन द्यावे, माझं वाटे त्याची आलिंगन द्यावे, माझं वाटे त्याची आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. नाही आनंदाशी जोडा. अगदी स्वर्गातले देव सुद्धा म्हणत असतील बाबा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, सीताराम गडावरी व्हावा जन्म आम्हा. कारण हा आनंद लुटण्यासाठी. त्रिविध तापाची, तीनही तापाची बोलवण होते. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. ते साधा ताप असेल ते सामान्य डॉक्टर चालतात, ते चांगले असले तर. नाही तर आता डॉक्टरकडे गेलं ना, डॉक्टर साहेब सांगतात झोपा, झोपलं. श्वास घ्या, घेतला. खोलवर घ्या जरा, खोलवर घेतला. सोडा, सोडला. उठून बसा, बसलं. डोळे तपासू द्या, तपासले. जीभ बाहेर काढा, काढली. आत घ्या, घेतली. सांगा काय होतंय. तू काय केलं एवढा वेळ मग? हे साधा ताप असेल ते सामान्य डॉक्टर चालतील बाबा, पण हे आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक तीनही तापाची निवृत्ती. त्रिविध तापाची झाली बोळवण. केव्हा? देखिल्या चरण वैष्णवांचे. या वैष्णवांचे चरण पाहिले की मग तीनही तापाची. वैष्णव कोणाला म्हणतात? 29 म्हणजे वर्षाच्या 24 एकादशा, 15 दिवसाला एक एकादश. ह्या 24 आणि 5 उपास. नृषे जयंती, रामनवमी, वामन जयंती, गोकुळाष्टमी, महाशिवरात्र. 24 आणि 5 29 म्हणजे 29 व्रताचं जो अवलंबन करतो त्याला वैष्णव म्हणा. किंवा वैष्णवतो जया अवघी देवावरी माया देखिल्या चरण वैष्णवांचे. एकनाथ महाराज काय तुमच्या 8च मिनिट शिल्लक आहे. मग काय झालं?
सगळं सुटतंय टायमात, काही नका काळजी कर. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बरोबर आहे ढोक महाराज आणि लबडे महाराज हा वेळेच्या बाबतीत. मग सांगा ना लवकर काय. जन्माला येणं आणि मरण हे शिनन संत दर्शनाने जातं. त्रिविध तापाची बोळवण होते. तर तुमची काही इच्छा आहे का. एकनाथ महाराज म्हणतात बाबा अशा संतांची संगती मला काढावी, यांचा वियोग घडू नये. एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. नवा वियोग जन्मोजन्मी, नवा वियोग जन्मोजन्मी, मत मत दासी आलिंगन जावे, मत मत दासी आलिंगन जावे, मत मत दासी आलिंगन जावे. नभावयोग जन्मो जन्मी, नभावयोग जन्मो जन्मी, मधुमती आलिंगन जावे, मधुमती आलिंगन जावे, मधुमती आलिंगन जावे. कदान सोडावे चरण दाचे, कदान सोडावे, कदान सोडावे, कदान सोडावे, कदान सोडावे, कदान सोडावे. कदान सोडावे, कदान सोडावे चरण दाचे, कदान सोडावे चरण दाचे, मधुवनदासी आलिंगन जावे, मधुवनदासी आलिंगन जावे, मधुवनदासी आलिंगन जावे, आलिंगन जावे. शरण त्या कदान कदान सोडावे, 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 कदान सोडावे चरण कदान सोडावे चरण त्यांच चरण त्यांच चरण त्यांच कदान सोडावे कदान सोड
त्यांचे चरण त्या कदा न सोडावे चरण त्यांचे सदन सोडावे चरण दांजे सोडन सोडावे सदन सोडावे कदान सोडावे चरण त्याचे चरण त्याचे कदान सोडावे चरण रे गदान चरण कदा रे सोडावे कोणी उठू नका 5 मिनिट राहिलंय फक्त खाली बसा बाबा उठू नका कोणी कदान सोडावे चरण जावे कदान सोडावे चरण मदोदकाचे आलिंगन जावे मदोदकाचे आलिंगन जावे मदोदकाचे आलिंगन जावे आलिंगन जावे. धन्यवाद. पैकी आता कोणी उठू नका खाली बसा दादा. हा धन्यवाद. हे पहा आज पंढरपूरवरून हे सगळं आपला गडाची शिस्त गडाचं वैभव पाहण्यासाठी म्हणजे वारकरी संप्रदाय जो आज महाराष्ट्राच्या बाहेर आहे याची सुरुवात उगमच जेतून आहे. ते आपलं पंढरपूर आराध्य दैवत आहे आणि या वारकरी संप्रदायातली पहिली संघटना हे पुन्हा झाले असतील बाकीच्या भरपूर पण पहिली संघटना म्हणजे श्री समस्त वारकरी फडकरी संघटना आहे आणि त्याचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सीतारामगडाच्या वतीनं होणार आहे. तोपर्यंत नाही तर मी एवढं वर्णन केलं आणि तुमचं असं उठल्यावरती मला काय म्हणतील गाडीत मग. हां कोणी उठू नका. आणि जर कोणी मधून उठलं आणि घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि घरी जाता जाता रस्त्यात जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. हसण्यावर नेऊ नका, जाऊन बघा, काहीच होणार नाही. फक्त शिस्त सांभाळा. आपल्या बाबांचं हे वैभव आहे,
झालं आता 2-3 किती 2च दिवस राहिले आता 2 ते 3 दिवस मोठमोठे दिग्गज कीर्तनकार आणि हे ऐश्वर्यन हे वैभव पाहिलं ना हे आता आदरणीय महालिंग महाराज आम्हाला म्हणत असतील लबडे बाबा तारीख द्या, इंदुरेकर बाबा तारीख द्या, अमुक बाबा तारीख द्या. पण आज हे सगळं वैभव पाहिल्यावर मला असं वाटतंय अजून एक 2 ते 4 वर्ष जाऊ द्या, फक्त जास्त नाही, 2 ते 4 वर्ष जाऊ द्या. आता तुम्ही म्हणता महाराज लोकांना तारीख द्या, पण 2 ते 4 वर्षाचा कालखंड जाऊ द्या. महाराष्ट्रातले मोठमोठे दिग्गज कीर्तनकार आदरणीय महालिंग महाराजांना म्हणतील आम्हाला इथं कीर्तन सेवा द्या म्हणून. हे वाढत जाणार आहे. सुख घडो घडी वाढू लागे, हे वाढत जाणार आहे. फक्त शिस्त सांभाळा. बरोबर 11 वाजलेले तरी 5 मिनटं मी घेणार आहे. हां, ते याच्यासाठी सगळे हात वर करा. बघ तुम्ही राहू द्या. हां, बसलेले सगळे वा वा. कॅमेरा तिकडं फिरव बाबा, आता माझं बस झालं. आणि सर्वांना घ्या. सरळ सरळ 2 दिले असले तर 2ही करा हात. हां, आणि भाषणाच्या टाळ्या नाही, कीर्तनातल्या. विठोबार कोमाय एक एक सारखी शाबास. कोटी कोटी धन्यवाद. टाळकरी थांबा, टाळकरी पकवाचे थांबा. एक आवाज आला पाहिजे. एक विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये कुंडली कवर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धन्य संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. बसा. ते माझ्या कीर्तनातले शेवटचे 5 मिनटं कशासाठी असतात बहुतांशी आपणाला सर्वांना परिचित आहेच. ते म्हणजे विशेषतः तरुण वर्गांसाठी. आणि आम्हाला अभिमान वाटतो इथं कीर्तनाला उभारल्यावर. इथं एक लाईन तरुण वर्गाचीच आहे. सगळे आपल्याच भागातले असतील टाळकरी, ही सगळी मंडळी. आणि ऐकायलाही बहुतांशी तरुणच आहेत. आज एक हा योग आहे, ऐकायला बहुतांशी तरुणच, वाजवायलाही तरुणच, टाळकरी तरुणच, शूटिंगवालाही तरुणच, आणि कीर्तनकार काय म्हातारा आहे काय म्हणा. तरुण आहेत म्हणून तर परमार्थ घ्यायचा आहे करून. आणि तरुणांना मी अधिकारवाणीनं नाही, उपदेश म्हणून नाही, एक विनंती म्हणून सांगते. अधिकारवाणीनं सांगायचा अधिकार आदरणीय महालिंग महाराजांना आहे, आदरणीय उकळीकर महाराजांना आहे. हे आमच्यापेक्षा खरं तर आज त्यांनी पुढं बसावं. बालासाहेब महाराज उकळीकर, आदरणीय महालिंग महाराज, आदरणीय हरिभाऊ महाराज, ही सगळी मंडळी यांनी पुढं बसावं ना आम्ही कीर्तन करावं एवढा आमचा अधिकार नाही. हां, पण ते एक आपलं कौतुक म्हणून समोर बसलेले आहे ऐकण्यासाठी. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ह्या तरुणांना मी तुमच्याच वयाचा एक विनंती म्हणून सांगणार आहे. बाबा, आम्ही कोणत्याही गावचं कीर्तन करून जर रात्री परत निघालो तर भयानक दृश्य दिसतात. सध्या अलीकडं पूर्वी कुठंतरी धाबे दिसायचे, कुठंतरी हॉटेल, पण हरिभाऊ महाराज अलीकडं किलोमीटरमध्ये 3 ते 4 धाबे. संध्याकाळचं आमचं कुठलं कीर्तन सुटलेलं असू द्या, 200-250 किलोमीटरचा प्रवास असू द्या, तर ते धाब्यावरून 5-25 मोटरसायकली एकदम निघतात. अशा ते मांस खाल्लेलं. आता धाब्यावर काय गुळाची पोळी असते काय, मग ते कोंबडे बकरे बोकडं खायचे, बेरच्या बाटल्या प्यायच्या. आणि एकदा का ती चढली, 1-1:30 वाजलेला असतं, ह्या गाड्यावर दोघं आता ते नवीनच फॅशन निघली, पुढचं चालवणारं फक्त पुढं तोंड करतं आणि मागं दोघं बसलेले मागं.
अरे मी म्हणले गाडी कशी चालते, ते म्हणले चालवणार पुढे हे पेलेले असतात. आणि असले हायवे रोड झालेले आपला चालू आहे म्हणा अजून, ज्या गाड्या पळवतात कारण चढलेली असते ना, आणि 5-25 मोटरसायकल पार्टी, बहुतांशी तरुण संध्याकाळी घरी जेवायलाच तयार नाही दादा. मग कुठं काय उपास धरतात काय, हे जेवतात धाब्यावर. आणि जे मोटरसायकली पळवतात तेवढ्यात मागच्याच्या लक्षात येतं आपला फाटा मागं गेला. अरे गेला फाटा गेला, आला मनेपर्यंत पुढचं वेगात असतं, त्याला माहिती नाही आपली गाडी किती वेगाने. 100च्या स्पीडनं मोटरसायकल एकदम वळवतं, वळवल्याबरोबर मागचं टायर गरकीने फिरतं आणि हे एखाद्या झाडावर जाऊन आदळतं, डोकं फुटतं, ती गाडी पडते, ती मोडते, याच्या रक्ताच्या चिरकांड्या बाहेर निघतात, जाग्यावर मरतात. मरायला लागली पोरं जाग्यावर. तुमचे झाले धाब्यावर जेवण, तुमच्या झाल्या पार्ट्या, तुमच्या झाल्या बिअरच्या बाटल्या पिणं. अरे पण इकडे माता भगिनीचे लागले ना कपाळ पांढरे व्हायला, जरा विचार करा त्याचा. आणि तुमच्यासाठी नका सोडू दारू, तुमच्यासाठी नका मांसाहार सोडू, पण जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी तरी. आणि इथून घरी गेले की कोणतंही चॅनेल लावा, ABP माझा, IBN लोकमत, Zee24 तास, स्टार माझ, काय असेल ते, बातमी एकच आहे दुर्दैवाने. अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक नाराधामानी अल्पवयीन मुलीवर बलात्कार. माझं वय लहान पडतंय, कीर्तनच सांगायला जीभ उचलत नाही, तरी सांगितल्याशिवाय आज पर्याय नाही दादा. आज सासऱ्याला सून कळलं नाही, हां भावाला बहीण कळलं नाही. त्याच्याही पुढं कालची घटना ऐकली असेल, टीव्हीवर पाहिली असेल, बापाला लेक कळून. अरे जनावरं बरे जनावरं, त्यांना कळतंय कुठं भोग भोगावे कुठं काय करावं, माणसाला कळू नये. हातात ते लेकरू बसत नाही, 4-4 आणि 5-5 वर्षाचं, त्याच्यावर अत्याचार, त्याच्यावर बलात्कार. काय घडलंय त्या सटाण्याला, काय घडलं त्या कोपर्डीला, काय घडलं त्या हैदराबादला. जनकल्याणासाठी जाणारी डॉक्टरीन, दुसऱ्याचं आरोग्य नीट ठेवणारी, दिसायला सुंदर आहे म्हणून तिला अडवून तिच्यावर अत्याचार बलात्कार करून तिच्या गाडीतलं पेट्रोल टाकून पेटवून दिलं. काय राहिलंय काय माणूस म्हणून तेवढं सांगा. काल तर ऐकलं त्या बातम्यामध्ये, चालत्या बस गाडीत बलात्कार. हे ऐकायला गोड वाटतंय. जेव्हा आपल्या लोक अरे ते घडू दे तिकडं, सटाण्याला घडलंय. ज्यावेळेला आपल्या गावात घडतं आणि ज्यावेळेला घरात घडतं ना दादा, त्यावेळेला कळतं त्याचं काय दुःख असतं ते. आणि हे जे घडतंय, श्रीमद भगवद्गीतेने सांगितलेला सात्विक आहार, राजसार, तामसार लोक का विसरतात तेच कळत नाही. विज्ञानानं सुद्धा सांगितलंय, विज्ञानानं ते बोकुड जन्माला आलं ना, बोकुड जन्माला आल्यानंतर 74 तासानंतर म्हणजे 3 ते 4 दिवसानंतर त्या बोकडाला त्याची आई कळत नाही, त्या बोकडाला त्याची बहीण कळत नाही. मग कानं उघडी ठेवून ऐका जरा. बोकुड जन्माला आल्यानंतर 74 तासानंतर त्या बोकडाला जर त्याची आईन बहीण कळत नसल, तर त्या बोकडाचं मांस खाणाऱ्याला आया बहिणी कळतील वैर. का वाढले बलात्कार, का वाढले अत्याचार. गेल्या होत्या सिंधुताई सपकाळासारख्या व्यक्ती कॉटन ग्रीनला मुंबईला, ज्यावेळेला निखिलजींनी शेवटची मुलाखत घेतली, रडल्या सिंधुताई सपकाळ. निखिलजींनी शेवटचा प्रश्न विचारला, महाराष्ट्रात एवढे बलात्कार अत्याचार का वाढले. सिंधुताई आपल्या पदरानं डोळे पुसले, ताई म्हटल्या, मला सांगू वाटत नाही पण तरी सांगते. सिंधुताई बोलल्या, याला कारणीभूत सध्या घरामध्ये असणारे LED मोठमोठे TV आणि हातात असणारा मोबाईल. सध्या आई वडिलांनी मुला मुलीचे केलेले लाड. पोरगा बापाकडं 2,000चा मोबाईल आहे आणि पोराकडं 10-11 हजाराचा. 6वीला पोरग आहे. मोबाईलमध्ये काय पाहतोय, काय करतोय, कोणाला बोलतोय, कोणत्या माईबापानं पाहिलंय सांगा ना. जेवढा त्याचा चांगला उपयोग होतोय, वाईट होतोय, तेवढा चांगला 1% तरी व्हावा.
सिंधुताई म्हटल्या की याला कारणीभूत फक्त पुरुषच नाही, आम्ही सुद्धा आहे. त्या म्हटल्या की स्त्री जातीनं, ऐका, स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे, तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कारी होतच राहणार आहे. अजूनही मुस्लिम समाजाची कोणती माता माऊली बाहेर पडू द्या, कोणचं अंग तुम्हाला तिचं दिसतंय तेवढं सांगा. आज या गडावर आम्ही नजर टाकली तर आम्हाला आनंद वाटतो, अंतकरण भरून येतं. एकाही माता माऊलीचा पदर डोक्यावरून खाली नाही. जा तुम्ही उद्या शहरामध्ये, तालुका, जिल्हा, पुणे, मुंबई, डोक्यावर पदरच राहिला नाही, कपाळाला कुंकूच राहिलं नाही. आणि तुम्हा सगळ्या भक्तिमती मातांना माझी एक हात जोडून प्रार्थना आहे. इथं बसलेल्यापैकी कुणाच्या मी मुलाच्या वयाचा असेल, मी कुणाचा भाऊ असेल, तुम्हा सगळ्यांना मी भावासारखा आहे, मुलासारखा आहे. तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे. तुमच्या इकडं राखी पौर्णिमा असते का? झोपले काय सगळे? राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ओवाळता. ओवाळल्यानं आत्ताच झाली नेमकीच, तर ओवाळल्यानंतर हे तुम्हाला काही का व्हायना ओवाळणी टाकतात. कोणी दागिना देत असेल सोन्याचा, कोणी साडी देत असेल, कोणी 2000ची नोट, कोणी 500ची, कोणी 100 तरी, 10ची तरी गरीब असलं. पण येणाऱ्या राखी पौर्णिमेला शपथ आहे तुम्हाला, शपथ, भाऊ ओवाळणी टाकल तर भावाला म्हणायचं दादा नको म्हणा. का? त्या आदरणीय महालिंग महाराजांनी लबडे बाबा बोलवला होता म्हणा पंढरपूरचा, त्यानं गडावर शपथ घातली आम्हाला, भावाला काही मागायचं नाही, काहीच मागायचं नाही असं नाही. काय मागायचं सांगतो ऐका. भावाला म्हणायचं दादा आज राखी पौर्णिमा आहे ना, आज हे कुंकाचा टिळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, आत्ताही 2 मुटके तुझ्या कपाळाला मी ओवाळलेत ना, आत्ताही पंचारती तुला ओवाळली ना, आत्ता मी तुला राखी बांधली आहे ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घराच्या बाहेर ज्यावेळीला पाऊल टाकशील, रस्त्याने चालताना, बोलताना, एसटीत बसताना, जगात कुठेही फिरताना, तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे, तेव्हा या देशातले अत्याचार बंद होणार आहे. रामायण, कीर्तन, भागवत हे करमणुकीचे ठिकाण नाही, हे जीवन परिवर्तनाचे ठिकाण आहे. विसरू नका, सावधान. करमणुकीचं ठिकाण आहे. रामायण, कीर्तन, भागवत मध्ये चालतं बोलतं विद्यापीठ आहे. चालतं बोलतं विद्यापीठ. काय अपेक्षा केल्या होत्या ज्ञानोबारे तुकोबारे? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्या अपेक्षाला कुठं बाधा येते का याचा विचार करा. आणि प्रत्येक कीर्तनातून काही ना काही, कोणता ना कोणता सिद्धांत घरी घेऊन जा. नाही तर कीर्तन ऐकायची तिथंच झटकून मोकळे व्हायचे. ऐकताय कशासाठी? कशाला एवढ्या 300, 400 किलोमीटरवरून कीर्तनकार बोलवायचे? ऐकायचं आणि तिथल्या तिथं सोडून जायचं. आणि कुठंतरी जागा होण्याची गरज आहे. आणि कुठंतरी बांधत सोडा जरा, हे या जातीचं, ते त्या जातीचं, हे या समाजात तोडा जरा. चॅलेंज आहे, चॅलेंज या सगळ्या समाजाला. एक समाज असा दाखवा आणि एक जात अशी मला दाखवा की या जातीत संत झाला नाही. मला एक जात दाखवा मला. अरे सगळ्या जातीपातीत संत झाले, त्याचं कारणच हे आहे की 18 पगड जातीचा समाज एका भागवत धर्माच्या पताकाखाली एकत्रित यावा म्हणून. आणि आपण भांडणं करायला लागलो, हे या जातीचं, त्या जातीचं, हे या समाज तोडा जरा. आणि जर जातीपातीचा, हे मी नाही सांगत, आणि जातीपातीचा जर विचार कराल ना तर रवरव नरकामध्ये खितपत पाडावं लागेल. वैष्णवांची याती मानी जो आपण भोगी तो आदम कुंभ पाका, हे काही लबडे महाराजांनी नाही, हे तुकोबारांनी लिहिलेलं आहे. म्हणून कुठंतरी हे संपलं पाहिजे. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री. हे नुसती तोंडाला फेस युस्त म्हणायचे काय प्रमाण? कुठंतरी मतभेद संपले पाहिजे. आणि पुन्हा एक वाक्य सांगेल, तळागाळापर्यंत पोचणारा संप्रदाय आणि या सगळ्या जातीपातीच्या समाजाला एकत्रित आणणारा संप्रदाय म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. आपल्या नाही तर हे ठराविक वर्गाकडे होते. पण जातीपाती सहित जर तुम्हाला कोणी स्वीकारला असेल तर ते आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी स्वीकारलं. तुम्हाला जातीपाती सहित स्वीकारला असेल तर आमच्या श्रीसंत सीताराम बाबांनी सांभाळलं. का लिहिलंय पत्रिकेत अमुक समाजाचे असतील त्यांनीच कीर्तनाला या, बाकीच्यानी येऊ नका म्हणून. आणि हे
फार मोठं कारस्थान आहे हे आपल्या अजून लक्षात यायला तयार नाही दादा. आपल्यातले आपल्यात भांडणं लावायचे, त्यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आणि हे आपल्यातलं विभाजन पाहून अरे सगळे कायदे आपल्याला, हम दो हमारे दो, हिंदूलाच तिकडं हम 5 हमारे 50, ते शासनाला चालतंय. मग कुठेतरी जागा व्हा. आणि तुम्हा सगळ्या वडीलधाऱ्या मंडळीला हात जोडून विनंती आहे, कीर्तनाला येत आहे ना, तर कीर्तनाला येत असताना उद्यापासून राहिले 2-3 दिवस आपल्या मुलाला, मुलीला, नातवाला, नातीला हाताला घेऊन आणा जरा गाडावर, लागू द्या इथली माती जरा चरणाला आणि पडू द्या शब्द काहीतरी कानावर. मला चांगलं आठवतंय, आमची महाराज मंडळी विचारा त्यांना, मी लहान असतानाच आळंदीला जायच्या आधी आमच्या आजोबांनी मला विष्णू सहस्रनाम घरी शिकवलं. आमच्या मठात रोज रामायणाचं एक आहे. गुरुवारी ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलं, पण रामायण काय आहे हे जर मला बालपणात कुणी शिकवलं असेल, आमच्या आजीनं शिकवलं आम्हाला. आज इथं एवढ्या माता मावल्या ना, ह्या जाहीर प्रश्न आहे आपला जाहीर, ह्याच्यातल्या किती माता मावल्या हो की जे दिवा लावताना आपल्या मुलाला, मुलीला, नातवाला, नातीला दिव्या जळगीन बसतात. छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबारायांच्या, सीताराम बाबांच्या गोष्टी सांगतात. बघू, हात वर करा. 1 2 2 3 झाल्या 5 ते 7 आणि बाकीच्या काय नुसत्या देवी आणि मालिकाच बघता. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही जर बघा त्या मुस्लिम समाजात जरा 6-6 7-7 वर्षाच्या पोराला जाळीच्या गोल टोप्या घालतात, हाताला धरतात. हे मस्जिद आहे, हे कुराण आहे, हे अल्लाह आहे. आमची 24-24 वर्षाचे घोडमे झाले हरिपाठ पाठ सर. नुसती शिवजयंती आली की शिवाजी महाराजांचा पुतळा चौकात टिपाडावर मांडायचा, गावात वर्गणी करायची, बेरच्या बाटल्याचे बॉक्स आणायचे, दिवसभर दारू प्यायची, संध्याकाळी भाषण ऐकत जा. राजे म्हटलं काय बोलते रे, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. म्हणलं कशाला, बिअर प्यायला का गुटक्याच्या माव्याच्या पुड्या खायला? आठवा जरा त्या राजांचं चरित्र. छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला. राज म्हटलं अरे पाटील असलं म्हणून काय झालं, चौकात घे चौकात. तापलेच होते तसे, दोन्ही मुठ्या आवळलेल्या, अथांग जनसमुदाय, राजे कडाडले. इथून पुढं माझ्या राज्यामध्ये गरीबाच्या माता माऊलीच्या इज्जतीवर कोणी हात घालू नये म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी भर चौकात त्याचे हातन पाय कलम केले. याला म्हणतात राजाचं राज. आणि अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही नाही. म्हणून वेळीत जागा व्हा. मुलांवर ह्या वर्षी कीर्तनाला आलोय ना, तर गावातले कमीत कमी या आपल्या गडावरचे 15-20 टाळकरी उभे आहे. पुढच्या वर्षी आम्ही ज्यावेळी मील किंवा मालिंग महाराज जे कीर्तनकार बोलवतील त्या कीर्तनकाराला ह्या मागच्या बाजूला परगावच्या वृद्ध टाळकऱ्याची लाईन आणि इकडच्या बाजूला गावातल्या तरुण टाळकऱ्याची लाईन पाहिजे, तर कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे. आणि याच्यासाठीच मी एक सुंदर पुस्तक काढलंय, त्याचं नाव आहे बालसंस्कार. सकाळी उठल्यावर कोणता मंत्र म्हणावा, झोपताना कोणता मंत्र म्हणावा, जेवताना कोणता मंत्र म्हणावा, हिंदू म्हणून कसं जगावं, हिंदू म्हणून घ्यायचं असेल तर कपाळाला कसा गंध लावावा. एवढंच नाही, डायबिटीज, बीपी, दमा हे आजार का वाढले, का आपलं वागणं चुकलं, काय खाणं चुकलंय, का आजार वाढायला लागले. एवढंच नाही, हनुमान चालिसा, रामरक्षा, भीमस्तोत्र, हरिपाठ, पसायदान, मंत्र पुष्पांजली हे सगळं एकत्रित करून 114 पानाचं पुस्तक आहे. 114 4 कलर, वारकरी संप्रदायातलं सर्वांगीण विचार करून छापलेलं मुलांसाठी. हे पहिलं पुस्तक. आणि हे काय बाजारात तुम्हाला कुठं भेटणार नाही. बालसंस्कार नावाचं पुस्तक आहे. ज्यांना लागेल तेव्हा ते उजव्या हाताला चॉकलेटी कलरची गाडी उभी आहे, ज्यांना लागेल त्यांनी गाडीतून घेऊन जा म्हणजे पैसे देऊन घेऊन जा. 114 पानाचं पुस्तक छापायला त्याला 90 रुपये खर्च आलाय, 90. पण काही जाणकार मंडळींनी त्याला सहकार्य केल्यामुळं आम्ही त्याचे 20 रुपये कमी केलेत, 70 रुपये. आणि कुठं जात नाही 70 रुपये. चहा झालाय 10 रुपयाला, हे येवले चान, प्रेमाचा चान, कोणचा असेल ते. 5-7 कप जर चहा प्याला तर ते 70 रुपये. हे 5-7 कप चहा पाजला समजा, ते पुस्तक घरी न्या. घरात नुसतं देवघरात ठेवू नका, रोज ते वाचा. रोज नाही वाचलं तर जीवनात एकदा तरी ते पुस्तक वाचा.
मी म्हणतो घरात 12-13 माणसं आहे ना, 13 माणसातल्या एकानं जरी ती सगळ्यांनी पुस्तक वाचू द्या आणि 13 माणसातला एक व्यक्ती जरी सुधारली तरी माझं पुस्तक सार्थक लागलं. अगदी. आणि घेणारा समाज भरपूर आहे, द्यायला तिथं एकटा आहे. घेताना फक्त सावकाश घ्या. वाटलं तर मी थोडे काही पुस्तकं इथं ठेवून जाईल, पण अवश्य घ्या. अगदी आज ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांनी उद्या महाराजांकडून घ्या. पण अगदी सुंदर पुस्तक आहे, प्रत्येकाने घरात नेण्यासारखं आहे. झालेली सेवा श्री संत सीताराम बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय परमपूजनीय महालिंग महाराजांना धन्यवाद देतो आमच्या श्री समस्त वारकरी भडकरी संघटनेच्या वतीनं. कारण वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे हे मोठमोठे गड असतील, पण त्या गडावरचे महाराज सुद्धा पहिल्यांदा कोणच्या दिंडीत आले असतील तर आमच्या गीतेबाबांच्या दिंडीत आलेले. आता मोठे झाले असतील, आता मोठा गड झालेला असेल, पण सुरुवात आमच्या दिंडीपासून आहे ना, म्हणजे आमच्या सीताराम बाबांच्या गीतेबाबांच्या दिंडीपासून आहे. म्हणून अनेक हा संप्रदाय जो वाढवण्याचं कार्य परमपूजनीय सीताराम बाबांनी केलं. त्याच्यानंतर पूजनीय महालिंग महाराज करतायत. त्याच्यानंतर आमचे मित्र ज्ञानेश्वर महाराज, तेही माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा साधावया. म्हणून आज मी श्री समस्त वारकरी भडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीनं महालिंग महाराजांना एवढं वचन देतो, तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला केव्हाही या गडासाठी केव्हाही हाक द्या, आम्ही पंढरपूरहून अर्ध्या रात्री यायला तयार आहे. ही सगळी भडकरी मंडळी वारकरी मंडळी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत तुम्हा. आणि एकटे महालिंग महाराज तरी काय करणार आहे? जरी त्यांनी हा सप्ताह ठेवला, आम्हाला बोलवलं आणि तुम्ही भाविक लोकच आले नाही तर आम्ही काय खांबाला सांगायचं आहे? म्हणून आपण सर्व आम्ही आत्ता मगाशी त्या स्वयंपाकघरात गेलो. उकळीकर महाराज, जळगावकर महाराज, काका महाराज, महालिंग महाराजही होते, डगे बाबाही होते. म्हणलं बुंदी उद्या आहे का? ते हसले. हसल्यावर म्हणलं काय हसायला काय? ते म्हटले उद्या नाही, ही काल्याची तयारी आहे. मी तर आईस्क्रीमच झालो. 2 दिवसानंतर काल्याची पंगत आहे, त्याची बुंदी आज चालू आहे. म्हणलं खराब होईल ना. ते म्हटले महाराज किती पोत्याचे असेल सांगा बरं. मी इथला मंडप बघितला आणि समाज बघितला. म्हटलं एवढ्या समाजाला 5 ते 6 पोत्याची बुंदी बास. ते म्हटले महाराज तुमचा अंदाज चुकलाय. म्हटलं मग किती पोत्याची? 25 पोत्याची ते बुंदी करणं चालू आहे. 25 क्विंटल. म्हणजे किती समाज इथं जमत असेल ते बघा. त्या दिवशी फार मोठं. आणि आम्ही भाग्यवान आहेत की आम्हाला या श्री संत सीताराम बाबांच्या दरबारामध्ये मागं एक कीर्तन केलं होतं. कीर्तनानंतर रामायण ठेवलं होतं. मागच्या कीर्तनानंतर रामायण ठेवलं. आता या कीर्तनानंतर काय भागवत ठेवतात का काय कोणाच ठाऊक. म्हणजे त्यांना सांगून ठेवलं आता भागवत बी सुरू केलंय म्हणून. म्हणजे अगदी सुंदर नियोजन आपण केलं, त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना एकच विनंती आहे, जे विठ्ठल होईल पुढचं निवेदन ज्ञानेश्वर महाराज खाली बस रे. ए बाळा लेकाच्या बस की खाली, तुला वेगळं सांगावं लागतंय. आणि हे अजिबात कोणी उठायचं नाही. आपल्या गडाची शिस्त, फाडाची शिस्त, बाबांची शिस्त समाजाला कळू द्या. आजच नाही, ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. हे आदरणीय वंदनीय सगळी महाराज मंडळी, त्यांचा सत्कार होईल, माऊली निवेदन देतील, सत्कार होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, त्याशिवाय कोणी उठायचं नाही. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, नभावा वियोग जन्मोजन्मी मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.